पुण्यातूनच एक ब्रेकिंग न्यूज। पुण्यातील लोहगाव परिसरात कोयता गँगची दहशत पसरली आहे। गुंडांनी या परिसरातल्या दुकानांची कोयत्याने तोडफोड केली। चेडाराम चौधरी यांच्या दुकानामध्ये ही तोडफोड करण्यात आलेली आहे। या प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये लोहगाव परिसरात पुन्हा एकदा कोयता गँग सक्रिय झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे। सागर, आपण पाहतोय आता पुन्हा एकदा पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत पाहायला मिळते। यावेळी आता लोहगाव परिसरामध्ये त्यांनी दहशत माजवलेली आहे। काय अधिकचे अपडेट? नक्कीच आम्ही इथले भाई म्हणत कोयता गँग जी आहे ती पुन्हा एकदा सक्रिय झालेली आहे आणि लोहगाव परिसरात हे किराणा दुकान आहे। किराणा दुकानाच्या मध्ये जाऊन यांनी कोयत्याने ही सगळी तोडफोड केलेली आहे। मोठ्या प्रमाणावरती ही कोयता गँग जी आहे ती दहशत माजवण्याचा प्रयत्न करते। विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे। विमानतळ पोलीस या तिघांचा शोध घेत आहेत। मात्र अशा घटना ज्या आहेत त्या पुणे शहरात वारंवार घडताना पाहायला मिळतात। पुणे पोलीस आयुक्तांचा याकडे लक्ष नाहीये आणि गुंडांवरती वचक राहिलेला नाहीये। काही काळ कोयता गँग थांबते आणि पुन्हा सक्रिय होते आणि त्यातलाच हा प्रकार जो आहे तो पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामध्ये नागरिक जे आहेत तेही भयभीत झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण की मोठ्या प्रमाणावरती त्या समोरच्या सीसीटीव्हीत जर आपण पाहिलं तर कोयत्याने येऊन दुकानाचं शेटर असेल, त्याचबरोबर दुकानाचं काउंटर असेल त्यावरती जोरांनी मारतायत आणि नंतर अगदी सागर, धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल।